नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले पंचायत समितीच्या जुन्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील भगवा ध्वज जीर्ण झाला असून तो काळपटलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या 3 महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरावस्था झाली असून यास अनेक मागण्या 4 दिवसात मान्य न झाल्यास गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे रमेश शिंदे आणि रिपब्लिकन सेना पक्षाचे मनोज कांबळे यांनी दिला आहे. त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्यांकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले इथल्या राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या पंचायत समिती जुन्या कार्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा अर्धपुतळा आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाचे फलक या ठिकाणी आहेत. सध्या पंचायत समितीचा कारभार नव्या इमारतीतून सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यातच शासकीय शिवजयंती संपन्न झाली. या शिवपुतळ्या शेजारीच भगवा ध्वज दिमाखाने फडकत आहे, पण हा ध्वज अतिशय जीर्ण झाला असून काळवंडलेला आहे. शिवजयंती दरम्यान प्रशासनानेही यावेळी डोळ्यावर पट्टी बांधली होती. 2च दिवसांपूर्वी पंचायत समिती सभापती उपसभापती निवडी झाल्या. त्यावेळी हे पदाधिकारी हार अर्पण करायला या ठिकाणी येऊन गेले, पण त्यांनाही ही दुरावस्था दिसून आली नाही. हे दुर्दैव म्हणावं लागेल. या 3 महापुरुषांच्या पुतळ्यांवर मोठ्या प्रमाणात धुरळा पडला आहे. त्याचबरोबर पुतळ्याला रंगकाम करताना निकृष्ट दर्जाचा काळा रंग वापरून पुतळ्याचे डोळे, चेहरा विद्रूप करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी ह्या परिसरात लाईटची व्यवस्था नाही, परिसराची स्वच्छता नाही, त्यामुळे प्रशासनानेच या पुतळ्यांची विटंबना केली आहे असा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षाचे माजी तालुका प्रमुख रमेश शिंदे आणि रिपब्लिकन सेना पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कांबळे यांनी 4 दिवसात याबाबत प्रशासनाने योग्य निर्णय घेतल्यास गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. मी आज या हातकणंगलेच्या पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या कार्यालयासमोर उभा आहे, छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर. तर या ठिकाणी हा जो पुतळा आहे आम्हाला प्रेरणादायी पुतळा असा आहे. त्याच्याकडे बघून आत्तापर्यंत बऱ्याच लोकांचं राजकारण झालं, सगळ्यांचं काय काय झालं असेल नसेल ते सगळे निश्चय झाले. आणि आज ह्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, संविधानकार बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, जो महात्मा ज्योतिराव फुलेंचा, तसेच स्वातंत्र्य सैन्यांचं तिथं साईडला स्मारकांचं हे आहे. असं इथं असताना ह्या पुतळ्यांची अवस्था ही दैनंदिन झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 19 फेब्रुवारी जर शिवजयंती झाली, त्या शिवजयंतीच्या वेळेस इथं जो म्हणजे झेंडा आहे, भगवा झेंडा छत्रपतींच्या जवळचा, तो सुद्धा बदलला जातो. अत्यंत जीर्ण म्हणजे अत्यंत जीर्ण झालेला आहे. असं वाटतंय की हे शासन छत्रपतींच्या नावानं कारभार करते, शासन करते, त्यांचं नाव घेऊन करते. आता पंचायत समितीचे सभापती उपसभापती इथं येऊन यांनी इथं हार तुरं घालून गेले, पण कोणाचंही लक्ष ह्या झेंड्याकडे गेलेलं नाही. आणि या माध्यमातून आपण ह्या पंचायत समितीचे जे गट अधिकारी असतील, शासकीय जे कोण असतील, त्या सगळ्यांना एक इशारा देण्यात येतो शिवसेना आणि भीमसेनेच्या वतीने की या ठिकाणी 4 दिवसात भगवा झोळ बदलायला पाहिजे. या ठिकाणी साफसफाई झाली पाहिजे, इथं लाईटची व्यवस्था झाली पाहिजे. इथं जे गेट आहे ते कायम उघडं असतं. इथं काहीतरी घटना घडली, काहीतरी घडली तर याचं दुष्परिणाम होऊ शकतात. आणि व्हायचं नसेल, टाळायचं असेल तर या ठिकाणी पूर्ण जो एरिया आहे, जो परिसर आहे, तो स्वच्छ ठेवला पाहिजे. लाईटची व्यवस्था पाहिजे, रात्रंदिवस त्याची देखभाल झाली पाहिजे. छत्रपतींचा जे पुतळा आहे त्याच्यावर घाण किती बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर तिथे बघा घाण किती, इथं त्या ज्योतिबा फुलेंच्या तिथं बघा घाण, अतिशय घाण परिस्थिती इथं की मलाई खायला मात्र पंचायत समिती अग्रेसर आहे. नाईलाज असतो, आम्हाला सगळ्यांच्या मागे लागायची वेळ आणू नका. 4 दिवसात जर हे घटना याची जर व्यवस्थित नाही निगा झाली तर तुम्हाला काळं फासण्यात येतील. याची पूर्ण जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाच्या सर्वच अधिकाऱ्यांची आणि ह्या पंचायत समितीच्या सर्व प्रशासनाची राहील.
ज्याला मग ते गट विकास अधिकारी असतील कोण असतील नसतील त्यांना हा सर्वसाधारणपणे नम्रतेचा इशारा आहे. त्यानंतर 4 दिवसात जर नाही घटना याच्या दुरुस्तीने झाली तर तुमच्या अंगावर काळं फेकलं जाईल. त्याची पूर्ण जबाबदारी ही तुमची प्रशासनाची राहील. एवढं बोलून मी माझं. मी मनोज कांबळे, रिपब्लिकन सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष. पंचायत समिती हातकणंगलेच्या जुन्या इमारतीसमोरचे बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंचे जे पुतळे आहेत त्या ठिकाणी रात्रभर पूर्ण अंधार असतो. इथे लाईटची व्यवस्था नाही. पुतळ्याची दुरावस्था बघितली भरपूर आहे. या पुतळ्यांच्या अंगावर या रस्त्याची धूळ पडलेली आहे. इथं पाणी मारून स्वच्छता हे अधिकारी करत नाहीत. अधिकारी फक्त पैसा मिळवण्याच्या या भ्रष्ट कारभाराच्या पाठीमागे लागलेले आहेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हे राज्य चालतं त्याच महापुरुषांची अशा प्रकारे विटंबना हे अधिकारी करत आहेत असा माझा आरोप आहे. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. या ठिकाणी जो झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला असणारा जो भगवा झेंडा, आता शिवजयंती होऊन 1 महिना झाले पण या झेंड्याकडे दुर्लक्ष आहे. झेंडा पूर्ण फाटलेला आहे, जीर्ण झालेला आहे. या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य असते. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाहीत. तर या सगळ्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या आणि ह्या जबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या आणि शिवसेनेच्या वतीने त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आणि त्यांना काळं फासण्याची इशारा मी या ठिकाणी देत आहे. जय भीम जय भारत. या ठिकाणी एक मुद्दा असा आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असेल, या पुतळ्याला जो कलर देण्याचा आदेश BDOने काढला तो BDOने या ठिकाणी याची चौकशी केली नाही. तर या तिन्ही पुतळ्यांना जो काळा कलर फासलेला आहे तो पूर्ण काळा कलर असा फासला आहे की या ठिकाणी तिन्ही महापुरुषांचे डोळे व्यवस्थित दिसत नाहीत. त्या डोळ्यावर देखील काळा कलर फासलेला आहे. अशा प्रकारे हा काळा कलर म्हणजे एक निषेधाचे कलर आहे. आणि मला वाटते की ह्या अधिकाऱ्यांना ह्या महापुरुषांचा निषेध करायचा होता की काय, म्हणून त्यांनी या ठिकाणी महापुरुषांचे डोळेच मुजवलेले आहेत. आणि अशा प्रकारे काळा कलर ज्या महापुरुषांना फासला आहे तोच काळा कलर त्यांना फासण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. आणि तात्काळ हा निषेध त्यांनी जो केलेला आहे त्या निषेधाची जबाबदारी म्हणून गट विकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई तात्काळ झाली पाहिजे. अन्यथा आंदोलन तीव्र करू.